नमस्कार मंडळी, सौम्याच किचनमध्ये आज इथे तुमचं स्वागत आहे. तर इथे आज आपण खाजा करणार. तर आपण अर्धा किलोचा खाजा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आम्ही 100 ग्रॅम तूप गरम करून घेतलेलं आहे, ते आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं ॲड करत आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला तूप पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. तर आपलं तूप पिठाला छान लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता पिठाचा गुटका होतो इथे. आणि आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घ्यायचे. आपल्याला पीठ घट्टसर मळायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आपण घट्टसर पीठ मळलेलं आहे इथे. आणि आपण मळल्यानंतर आता हे 1 तासासाठी भिजायला ठेवणार आहोत. तर साठा बनवण्यासाठी इथे आम्ही 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण तूप ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही साठा बनवण्यासाठी मैदाही वापरू शकता. आणि आपल्याला हे एकसारखं छान फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पिठाच्या गाठी पूर्णपणे निघून जातात. आपल्याला हे साठा एकदम पातळ करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता साठाचं प्रमाण दाटसर आहे. तर आपलं पीठही छान भिजलेलं आहे. आपण 1 तासासाठी भिजायला ठेवलं होतं आणि आपण त्याचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. आपण पातळ लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही किती पातळ आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता याच मापाने आपण पोळ्या लाटून घ्यायच्यात. तर इथे आपण एकाच साईजच्या 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यावरती आपण जो साठा बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. एकसारखं आपल्याला पूर्ण चोळून घ्यायचं आहे. आता यावरती आपण दुसरी पोळी घालून घ्यायची आहे. यावरती सुद्धा आपण साठा लावून घेणार आहोत. आता यावरती आपण तिसरी पोळी टाकून घ्यायची आहे. आता इथे आपण साठा लावून घेतलेला आहे. आता एका साईडने आपण हे रोल करत घेऊत यायचे. आपल्याला बिलकुल पोकळ ठेवायचं नाही आहे. आणि आपल्याला हे असं हाताने प्रेस करायचं आहे. आणि इथे आपण आता 1 इंच मापाने हे कट करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला रोल कट करून झालेले आहेत. आणि आता बघू शकता आपण असं एका बोटाने वरून प्रेस करायचं आहे.
तर इथं आपण खाजा तळण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला तेल मीडियम गरम करायचं आहे. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आपण. तर सुरुवातीला आपण तेल गरम झाले की नाही चेक करून घेऊयात. तर अशा पद्धतीने सौम्य तेल गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण खाजा सोडून घ्यायचे आहेत. जास्त तेल गरम झालं तर खाजा वरून भाजला गेला जातो पण आतून कच्चा राहतो. त्याच्यामुळे नरम पडण्याची शक्यता जास्त असते. तर इथे आपला खाजा तळूनसुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन कलरवरती आपण तळलेलं आहे त्याला. आता आपण काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. आणि इथे बघू शकता लेअर पण खूप छान आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व खाजे तळून घ्यायचे सुरुवातीला. तर आपण आपले खाजे तळून घेतोवर एका साईडला पाक बनवायला ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे आम्ही अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते आपण या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण अर्धा किलो साखर घालून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो बरोबर साखर घेतलेली आहे. आता आपण हे मेल्ट करून घेणार. तर इथे आता आपण यामध्ये वेलची घालून घ्यायचे. आम्ही साळीसकटच ही चेचून घातली यामध्ये. तर इथे आपला पाकही तयार झालेला आहे. आणि बघू शकता आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे. आता आपण हे गॅस बंद करून घ्यायचा आहे. खाजा पाकामध्ये घालून घ्यायचा आहे. आपला पाक गरमच आहे. तर अशा प्रकारे आपला खाजा बनवून तयार झालेला आहे. जसं आपण बाहेरून विकत आणतो त्याच टाईपमध्ये आपला इथे खाजा. तर अशा प्रकारे इथे आपला खाजा बनवून तयार झालेला आहे. लेअर्सही खूप छान आलेले आहेत. जसं आपण दुकानातून विकत आणतो त्याच प्रकारे आपला खाजा तयार झालेला आहे. आणि चवीलाही खूप छान झालेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा. आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.